मित्रांनो, हा माझा 41वा व्हिडिओ. चला तर पाहूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थायरॉइडची लक्षणे आणि त्यावरील उपचार या विषयावर थोडीशी माहिती आणखीन घेणार आहोत. तर बघूया काय ते. लक्षणं आणि ओळख. एखादा माणूस हायपरथायरॉइडचा शिकार होऊ शकतो. वजन कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, खूप जास्त गरमी, कोलेस्टेरॉलचे स्तर वाढल्यामुळे अशी लक्षणे आढळून येतात. एखादी व्यक्ती हायपोथायरॉइडची शिकार होऊ शकते. त्याचे वजन वाढणे, केस वृक्ष होणे अथवा थंडी सहन न होणे, बद्धकोष्ठता, महिलांमध्ये असामान्य मासिक चक्र, प्रजनन किंवा गर्भपात, बहिरेपणा, अनिद्रा, चिडचिडपणा, स्मरणशक्ती कमजोर होणे, घोर निराशा होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. याच्या शारीरिक जर कुटुंबात कोणत्या तरी व्यक्तीला थायरॉइडची समस्या असेल तर त्याचा धोका आणखीन वाढू शकतो. तर उपचारादरम्यान दिले जाणारे औषध काळजीपूर्वक घ्यावे. गर्भवती महिलांनी गर्भ राहण्याच्या पहिल्या 12 आठवड्यातच थायरॉइडची तपासणी करणे गरजेचे आहे. नाहीतर गर्भातील बाळावर त्याचा शारीरिक आणि मानसिक विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मुलांना थायरॉइडपासून बचावासाठी त्याला आयोडीनयुक्त आहार द्यावा. मुलांना थायरॉइडपासून बचाव करण्यासाठी त्यांना आयोडीन मीठयुक्त आहार द्यावा. मासिक धर्म कमी किंवा जास्त होत असल्यासही थायरॉइडची शक्यता राहते. या रुग्णांनी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. मद्यपान आणि धूम्रपानापासून दूर राहायला हवे. थायरॉइडने जोडलेली समस्या कोणालाही होऊ शकते. वेगवेगळ्या रुग्णांना याचे वेगवेगळे कारण असू शकते. याच्या लक्षणाविषयी थोडक्यात माहिती आपण पाहिलेली आहे. तरी आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. तर व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. नमस्कार. जय हिंद.